नमस्कार. पलाशग्नी स्टुडिओजच्या आमोरी या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजचे आपले लोकेशन पार्टनर्स आहेत रॉयल गार्डन फोंडा गोवा. आज आपण भेटणार आहोत अशा दोन लहान मुलांना ज्यांची इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर नेहमीच चर्चा असते. आपल्या अभिनय कौशल्याने आणि गोड व्यक्तिमत्वाने त्यांनी आमच्या प्रत्येकाच्या मनात एक गोड स्थान निर्माण केलं आहे. फोनवर बाबा असा आवाज ऐकू येताच आम्हा सर्वांना समजतं विवान आणि आहनचा व्हिडिओ सुरू आहे. तर भेटूया विवान आणि आहनला. नमस्कार विवान आणि आहन, तुमचं या शोवर खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? मला खूप छान वाटलं हे सगळं बघून. गिटार आहे, लाईट्स आहे त्याच्यावर, मग भरपूर काय काय. आहन, तुला कसं वाटलं इथे येऊन? मला चांगलं वाटलं, म्हणजे एवढे रील्स करून तुम्ही बोलावलं आम्हाला. अरे वा. तर आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी खूप खूप एक्साइटेड होतो. आम्हाला खूप दिवसांपासून तुमच्या बरोबर शूट करायचा होता. तर फायनली आपण भेटलो आणि मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तर विवान, तू तुझ्याविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो? मी विवान कामत. माझ्या शाळेचं नाव आहे शिक्षा सदन प्रियोल मार्दोल गोवा. मी 6th स्टँडर्ड मध्ये शिकतो आणि मी तबला क्लासला पण जातो राजीव गांधी कला मंदिर मध्ये. तर तू अभ्यास करून नंतर तबला पण शिकतो? हो, अभ्यास करतोच त्याबरोबर तबला शिकतो आणि चेस पण शिकतो. चेस पण शिकतो? हो. अरे वा, छान. आहन, तुझ्याबद्दल तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? माझं नाव आहे आहन वर्धन कामत. मी इयत्ता 3रीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव सरकारी प्राथमिक विद्यालय मार्दोळ फोंडा गोवा. मी चेसच्या क्लासला जातो आणि हा आमचा दुसरा अनुभव आहे पॉडकास्टचा. एक आमचा पलावा इकडे मुंबईला झालेला. सो तिथून आता तुम्ही इथे पॉडकास्ट करत आहात. तर तुम्हा दोघांना या पॉडकास्टवर येऊन कसं वाटतंय? चांगलं वाटतं, खूप छान वाटतं. तर मला सांगा, तुम्ही जणांमध्ये तुम्हा दोघांमध्ये सगळ्यात जास्त खोड्या कोण करतं? आहन करतो. आहन, तू घरी काय काय खोड्या करतो? म्हणजे दादा अभ्यास करत असताना त्याच्या वाटेला जातो. तू विवानला दादा म्हणतो? हो. हा. आणि मी समजा अभ्यास करतो ना, मध्येच येऊन मग काय काय म्हणतो तो खोड्या काढतो. मी म्हणतो आई याहून त्रास देतो. मग म्हणतो मी असं केलंच नाही, दादा करतो म्हणतो. तर मग सगळं तुझ्यावर टाकतो? हो. आणि मग तुम्ही भांडता का? आई मला मारते. मग आई तुला मारते? मग तुमचं भांडण झालं, जर आईने तुला मारलं, मग सॉरी कोण कोणाला बोलतं? कोणीच नाही. कोणीच बोलत नाही? त्याने बोलायचं सोडून मला बोलावं पडतं. तर मग तू सॉरी बोलतो? नाही, मी सॉरी बोलत नाही. मग आपोआप नॉर्मलाइज होतं सगळं? हो. हा, बरं. तर विवान, आहन, तुम्ही आता रील्स बनवता, इंस्टाग्रामवर तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत. तर ही रील्स बनवण्याची आवड तुम्हाला कधीपासून झाली? आम्ही इम्प्रोव्हायझेशन करायला लागलो. मग टेक्स्ट घेतले, हळूहळू पाठ करायला लागले, रिहर्सल केली, नंतर व्हिडिओज करायला लागले, आता रील्स करतात. आता रील्स बनवतात. आहन, तुला काय सांगायचंय? आधी आम्ही छोटे छोटे डायलॉग्सचे व्हिडिओ करत होते, एक एक डायलॉग टेक घेऊन. आणि नंतर बाबाने आम्हाला इम्प्रोव्हायझेशन सुरू केलं. तसे आम्ही 5 काय 6 इम्प्रोव्हायझेशन केले. नंतर आम्हाला पाठ व्हायचं सवय झाली आणि हळूहळू नंतर सारखी आम्हाला ती सवय झाली पाठ करून बोलायचं. हा, ठीक आहे. मग आता तुम्ही मला म्हणालात की तुम्ही तबला शिकता, मग तुम्ही चेस शिकता, मग रील्स बनवता आणि अभ्यास करता. मग हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? मला वेडनेसडे आणि सॅटर्डेचा तबला क्लास असतो. ट्यूसडे आणि फ्रायडे नाईट, थर्सडे मला चेस क्लास असतो. तर मी संध्याकाळचा अभ्यास करतो. समजा जर चेस क्लास 5 to 6 असला ना, तर मी 6 to 7 अभ्यास करतो.
7 to 6 असला म्हणजे 6 to 7 असला तर मी 5 to 6 करतो अभ्यास. आहान तू काय करतो? तुला खूप अभ्यास असतो ना? नाही, त्याच्याहून मला जास्त असतो. कधी असतो, नाहीतर नसतोच. नाहीतर नसतो अभ्यास. बरं, तर आता तुम्ही इंस्टाग्राम वर एवढे फेमस झालात तर तुम्हाला सगळीकडे सगळे लोक ओळखतात. तर स्कूलमध्ये तुमचे शिक्षक शिक्षिका किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला काय सांगतात त्याच्याबद्दल? जेव्हा म्हणजे आता मे महिन्याची सुट्टी असते ना, जून मध्ये माझा पहिलाच दिवस असतो शाळेचा, तेव्हा टीचर्स मला सांगतात खूप व्हिडिओज केले तू विवान, खूप व्हिडिओज केले, व्हिडिओ छान असतात तुझे म्हणतात. मग मुलं येतात, ए व्हिडिओ बरे करता मला तू म्हणतात. मग तुला बरं वाटतं? हो. मग तुला काय स्पेशल ट्रीटमेंट मिळते का फ्रेंड्स मध्ये? म्हणजे ते तुम्हाला काय सांगतात, प्रोत्साहित करतात व्हिडिओज अजून बनवायला? हो. आणि आहान तुला तुझे फ्रेंड्स काय म्हणतात? काल ना मी एक चार्ट करत होते शाळेत, सगळेजण हॉल मध्ये गेलेले आणि पाढे पाठांतर, कोण नख कापून येत नाही त्याचा सगळा चार्ट करत होते ते. आणि टीचरने म्हटलं की मला आहान या आयफोनने जरा त्या पाढे पाठांतरचा चार्टचा फोटो काढून आण हॉलमध्ये. नंतर जाताना टीचरने मला काय म्हटलं माहितीये, ए आहान माझा आयफोन बाहेर टाकू नको खिडकीतून म्हणून. अरे वा, मग तू टाकला नाही ना टीचरचा आयफोन? बाबाचा आयफोन टाकला खिडकीतून बाहेर? हो. बरं, तर तुम्ही तुमचे चेस आणि तबला या हॉबीज बद्दल आम्हाला काय सांगणार? तबला माझा झाले 5 कायदे झाले, ताल भरपूर झाले, 6 ताल झालेत माझे. आणि चेसचे सर शिकवत नाही, खेळायला लावतात. मग ते कोण चुकलं ते बघतात आणि परत खेळायला लावतात. परवाच टुर्नामेंट झाला आमचा चेसचा. आहान तू पण चेस शिकतो ना? हो. हा, मग तू त्याच्याबद्दल आम्हाला काय सांगणार? जेव्हा मी चेस खेळतो, आम्ही दुपारच्या जेवल्यानंतर चेस खेळतात आणि आम्ही चेस खेळताना दादा ती माझ्या बरोबर खेळतो, तो हरतोच. बाबाला मी 4-5दा कधीतरी हरवलंय, नाहीतर मी हरलाय. आणि आईला? एकदा मी चेकमेट झालाय आईकडनं आणि बाकीच्या सगळ्या वेळी मी तिला हरवलंय. बरं, तर तुमचे रील्स आम्ही नेहमी फॉलो करतो. आम्ही तुम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करतो, युट्यूब वर फॉलो करतो. तर रील्स मधून आम्ही थोड्या गप्पा तुमच्याशी करणार आहोत. तर त्या दिवशी तुम्ही एका पोस्ट मध्ये म्हणालात की शाळेतल्या गोष्टी शाळेतच ठेवायच्या असतात. तर घरी येऊन तुम्ही शाळेतले कोणते सिक्रेट्स घरी येऊन सांगतात की सांगत नाहीत? आम्ही सगळे सांगतात, जे काही घडतं ते. मी सगळं सांगतो, कॉम्पिटिशनचं सांगतो, पण मस्ती करतो ते सांगत नाही. तर तू ते सिक्रेट घरी येऊन सांगत नाही की शाळेत काय काय मस्ती करतो? शाळेत तू काय मस्ती करतो? बाकीच्यांचं सिक्रेट सांगतो पण माझं नाही सांगत. बाकीच्यांचं सिक्रेट्स तू घरी येऊन सांगतो पण तुझं नाही सांगत. तर तू शाळेमध्ये काय मस्ती करतो विवान? खेळतो मी, बेंचवर चढून उड्या मारतो, काय काय करत राहतो. आणि आहान तू काय करतो शाळेत? मी शाळेत बेंचवर उड्या मारतो, आय एम डिस्को डान्सर करतो. आज ना एक ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं, म्हणजे कॉम्पिटिशन असं नाही, असंच ड्रॉइंग काढायला लावलेलं. तेव्हा मी अमेरिकन डिस्को पोलीस कार काढली. असं होतं की ड्रॉइंग काढायचं आणि पुढे येऊन माहिती सांगायची. टीचरने म्हटलं आपल्या कॅमेराकडे ये, आपण व्हिडिओ काढते म्हणून. मग तू केला व्हिडिओ टीचर सोबत? हो. हा. आणि तुम्ही थोडे व्हिडिओज आई सोबत पण बनवता, बाबांसोबत बनवता, ते आम्ही सर्वांनीच पाहिले आहेत. पण आई सोबत पण तुम्ही थोडे व्हिडिओज बनवता. मग आई सोबतच्या व्हिडिओज बद्दलचे तुमचे एक्सपिरियन्सेस, तुम्ही काय काय अनुभवलंय ते मला सांगणार का? हो, खूप रिटेक्स होतात, आईला आठवण उरत नाही ते डायलॉग्स. मग नंतर मज्जा येते आई सोबत रील्स करायला, मज्जा येते. आणि तुला डायलॉग सगळे आठवतात आणि आईला आठवत कधी कधी रिटेक्स होतात आमचे, कधी कधी रिटेक्स घेते. आणि मग थोडे डायलॉग्स काय आउट ऑफ सिलेबस असतात, जसं आई म्हणते रील्स मध्ये तसं? हो. बरं, आहान तुला कसं वाटतं आई सोबत व्हिडिओज करून?
एक रील आम्ही बनवलेला, पण आई विसरते नंतर तो रीलच झाला नाही. नंतर बाबांनी तो जरा शॉर्टकट केला, गायब व्हायचा. बरं आहे. आहन, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं की तू म्हणत होता, विवान तुला म्हणत होता की तू बाबावर गेलायस. तू खरंच बाबावर गेलायस की आईवर गेलायस रे? म्हणजे गेलाय असं नाही, सारखा आहे. बाबासारखा आहे. विवान तू कोणासारखा आहे? मी आईसारखा. आई क्राफ्ट करते, मग मी पण क्राफ्ट करतो. तर तू आईसारखा आहेस आणि तू दोघांसारखा आहे. नाही, तो बाबासारखा. म्हणजे तो एकतर बॉटल काढत नाही, ती त्याची गाडीतच असते. मी पण बॅग मधली बॉटल काढत नाही. ती तुझ्या बॅग मध्येच ठेवतो. बरं विवान, आहन, तुम्ही तुमचा मी एक रील पाहिला होता ज्याच्यात तुम्ही म्हणत होतात की तुला डॉक्टर व्हायचंय, मला कॉमर्स घ्यायचंय. तर तुम्हाला मोठं होऊन कोण बनायचंय? मी पायलट होणार. आणि आहन, तू काय करणार? इंडियन आर्मी. तू इंडियन आर्मी मध्ये जाणार. तर विवान, आहन, आता आम्ही तुमच्यासोबत एक रॅपिड फायर राऊंड गेम खेळणार आहोत. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्हाला पटकन त्याची उत्तरं द्यायची आहेत जी तुमच्या मनात आहेत. तर विवान, तुझ्यापासून सुरू करूया. हो. हा. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की घरी आई जास्त ओरडते की बाबा जास्त ओरडतो? बाबा जास्त ओरडतो. तुला जर एका ठिकाणी जायला मिळालं एकटं फिरायला, तर तू कुठे जाशील? मी ऑस्ट्रेलिया, दुबई, तिथे जाणार. बरं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यासाठी तू फार कृतज्ञ आहेस? तुला अशी कोणती गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात ज्यासाठी तू भरपूर थँकफुल आहेस, तुला बरं वाटतं त्या गोष्टीमुळे? तबला शिकायला तू खूप ग्रेटफुल आहेस. आणि विवान, तू कोणाला आपला आदर्श मानतोस? समीर चौगुले सारखं बनायचंय. का बनायचंय तसं? ते हसवतात, ते ऍक्टिंग छान करतात म्हणून. हा, सो त्यांच्यासारखं तुम्हाला बनायचंय. आणि आहन, हा रॅपिड फायर राऊंड तुझ्यासाठी आहे. शाळेत जर तुला एखादा विषय स्किप करायला सांगितला, नको शिकू म्हणून, तर तू कोणता करशील? गणित आवडत नाही तुला? म्हणजे टीचर खूप घालते लिहायला खूप लागतं गणित घेतल्यावर. बरं, तर तुला एखादं कार्टून कॅरेक्टर एक संपूर्ण दिवस बनायला मिळालं, तर तू कोणता बनशील? मोटू पतलू. या जगात जर मी तुला सांगितलं की तू एक गोष्ट बदलू शकतो, तर तू ती कोणती बदलशील? तुला काय बदलावं असं वाटतं? मला आवाज आहे ना मुंबईत, त्याची अमेरिका करून टाकणार. अरे वा. आणि जर मी तुला सांगितलं की तुला एखाद्या फेमस सेलिब्रिटी सोबत रील बनवण्याचा चान्स मिळाला, तर तू कोणासोबत बनवशील? अमिताभ बच्चनजी बरोबर तुला रील करायची इच्छा आहे. तर हा होता आपला रॅपिड फायर राऊंड. थँक्यू आहन आणि विवान. आणि यासाठी तुम्हाला एक छोटस गिफ्ट आहे बाय स्वीट व्हॅनिला, शुभलक्ष्मी शिंकरे. थँक्यू. वेलकम. तर विवान, आहन, तुम्हाला दोघांनाही भेटून मला खूप बरं वाटलं. तुमच्याशी गप्पा मारून मला खूप मज्जा आली. आणि तुम्हा दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तू कुठे चालली? पाणी पिऊन येते. दादा, ती प्रश्न विचारणारी गेली, आता आम्ही इकडे बसून काय करणार? अरे, आम्ही हॉटेल रॉयल गार्डन मध्येच बसलेत ना, मग काहीतरी ऑर्डर करूया. हो, 2 मॉकटेल. काय पितात रे तुम्ही? मॉकटेल. आणि सर्दी झाली तर? काही नाही सर्दी होत. Thank you very much, Royal Garden, for this beautiful menu. Do like, share and subscribe and keep watching Palash Studios. Thank you.